देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारात 14 नीलगायींचा मृत्यू झालाय। शेतातल्या विहिरी जवळच्या हौदातलं युरिया मिश्रित पाणी प्यायल्यानं नीलगाई मरण पावल्याचं पुढे आलंय। या प्रकरणी शंकर रामगडे आणि महादेव झाडे या दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली। रात्रीच्या वेळी जंगल परिसरात जात असताना तहान लागल्याने या नीलगाईंनी हे पाणी प्यायलं, मात्र त्यात युरिया असल्यानं त्यांना विषबाधा झाली आहे। 4 नर तर 10 मादी नीलगाईंचा मृत्यू झाला। नीलगाईंचा हैदोस वाढला असल्यानं शेतकरी शेतातील पाण्याच्या टाकीत युरिया टाकून ठेवतात, मात्र त्यामुळे जनावरांना विषबाधा होते। या घटनेत शंकर रामगुडे आणि महादेव झाडे या दोन शेतकऱ्यांवर वन्यजीव अधिनियमात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तहानलेल्या मुख्य जनावरांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये। तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला बाईकवर फिरायला घेऊन जाणार असाल तर सोबत तिच्यासाठी एक हेल्मेट घ्यायलाही विसरू नका, अन्यथा तुम्हाला तुमचा सैरसपाटा महागात पडण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं बाईकवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती लागू केली आहे। शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। शिवाय ही कारवाई कठोरपणे करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला होता। या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवली होती। यात हजारो मोटरसायकल स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यापाठोपाठ आता मोटरसायकल स्वारांच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशांना हेल्मेट सक्तीचे आदेश पाळण्याचे सांगण्यात आले। राज्यात सीईटी परीक्षा घ्यावी यासाठी नांदेडमध्ये शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। अवघ्या 6 दिवसावर सीईटीची परीक्षा आली असताना आता काय करायचं या चिंतेत विद्यार्थी आणि त्यांचे पालकही पडले आहेत। इकडे सीईटीची हॉल तिकीटं विद्यार्थ्यांना मिळाली आहेत। विद्यार्थी परीक्षेची शेवटची तयारी करतायत, त्यात हा निर्णय आल्यानं खळबळ उडाली आहे। राज्यात यंदा सीईटीनुसारच परीक्षा घ्यावी या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला। जिल्हाधिकाऱ्यांबाबत निवेदन या सगळ्या संदर्भात देण्यात आलं। यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांना आपले अश्रू लपवता आले नाही। लेकरांसाठी चालू आहोत। आमची मुलगी 3 वर्ष झाले रिपीट करत आहे। 13 पासून हे चालू आहे सरकारचं। दरवर्षी नीटचं एक्झाम होणं, नीट कॅन्सल होणं, नेमकं 2-3 महिन्यामध्ये त्यांचं म्हणजे रिझल्ट सांगणं किंवा हे म्हणजे डिक्लेअर करणं आणि आठवडाभरात डिक्लेअर करणं, म्हणजे हे काय। यावर्षी तर पूर्णपणे आमच्या लेकरांनी अभ्यास केला 2 वर्षाचं, रात्रंदिवस त्यांच्याबरोबर आम्ही जागलो। असा प्रॉब्लेम्स आम्हाला सहन होऊ शकणं चाललंय। काल ते आम्हाला ते गोष्ट कळल्यापासून नाही का आम्हाला जीवन हे नको वाटावं लागले। म्हणजे हे केंद्राची नीटची परीक्षा रद्द करून राज्याची सीईटी परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी परभणीत 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं केली। नीटची परीक्षा 2018 पर्यंत रद्द करून सीईटीचीच परीक्षा तोपर्यंत कायम ठेवण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नीटबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अन्यायकारक असल्याची खंत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। 2018 पासून नीट लागू करण्याची विनंती करणारी फेरविचार याचिका कोर्टात दाखल करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राज्य शासनाचं अतिशय स्पष्ट मत आहे की नीटच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा राज्यातल्या जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर प्रचंड अन्याय करणार आहे। अचानक बदललेल्या कोर्सने अशी परीक्षा देणं हे विद्यार्थ्यांना शक्य नाही आहे। मला असं वाटतं की या अडचणी सुप्रीम कोर्टाने समजून घेण्याची आवश्यकता आहे। आम्ही त्या संदर्भातलं रिव्ह्यू पिटिशन दाखल करतो। सोमवारी ते रिव्ह्यू पिटिशन आम्ही दाखल करून त्या ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगणार आहोत की याच्यामध्ये कोर्समध्ये किती बदल आहे। त्यासोबत आम्ही हेही सांगणार आहोत की प्रॅक्टिकली 1 तारखेची परीक्षा आणि नंतर 22 वगैरे तारखेची जी काही परीक्षा आहे याच्यामध्ये पेपर जर वेगळे राहिले तर त्याची कॉमन मेरिट लिस्ट देखील होऊ शकत नाही। आणि म्हणून हा प्रयत्न आहे। अनेक राज्य आता आमच्यासोबत जुळलेले आहेत आणि सगळे राज्य मिळून आम्ही केंद्र सरकारला आम्ही सुप्रीम कोर्टाला ही विनंती करतोय की त्यांनी 2018 सालापासून नीटची सुरुवात करावी आणि यावर्षीचं एक्झम्पशन द्यावं। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात देखील पाण्यासाठी लोकांची वणवण होते, मात्र आदिवासी तालुक्यातलं हे विदारक वास्तव दुर्दैवानं समोर येत नाही। इगतपुरी मधील त्र्यंबक तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरणासाठी जमिनी संपादित झाल्या। असं असताना या परिसरात राहणाऱ्या आदिवासींना विहिरीच्या काठावर धोकादायक परिस्थितीत उभं राहून पाणी काढावं लागते। सुरगाणा आणि पालघर जिल्ह्यातल्या जवार मोखाडा या भागात अशीच वणवण दिसते। सध्या नाशिकमध्ये 150हून अधिक टँकर सुरू आहेत। जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान असतानाही पाणी अडवण्याची आणि जिरवण्याची सोय नसल्यानं पाणी गुजरातला वाहून जात आहे। दूरदृष्टीनं नियोजन करून पाणी बचत करणं ही काळाची आज गरज बनली आहे।
दुष्काळग्रस्त भागातून मुंबईत आश्रयासाठी आलेल्या लोकांच्या दुरावस्थेची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली आहे। यासाठी सुमोटो अंतर्गत उच्च न्यायालयानं जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। 4 मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे। महाराष्ट्र राज्य कायदे सेवा प्राधिकरणानं याबाबतची माहिती पत्राद्वारे न्यायालयाला कळवली होती, त्यावर न्यायालयानं हे पाऊल उचलले आहे। कांद्याच्या किमती हा राज्याच्या राजकारणातील जिव्हाळ्याचा विषय झाला असतानाच नागपुरातील ठोक बाजारात कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत। यात किमान 10 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आता जेमतेम 3 ते 5 रुपये किलो दराने विकला जातोय। पडलेल्या किमतीमुळे आपल्याला कांदा एका गावातून दुसरीकडे विक्री करताही वाहून नेणं परवडत नसल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी केली आहे। नागपूरमध्ये प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडानं खळबळ माजली आहे। सुरेश डे आणि पंडित उर्फ कुलदीप तिवारी अशी 2 मृतांची नाव आहेत। 5 जणांनी मिळून दगडानं ठेचून या दोघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या दोन्ही हत्या या टोळी युद्धातूनच झाल्या असाव्यात असा पोलिसांचा कयास आहे। या प्रकरणी 5ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून या सगळ्या संदर्भात आता जोरदार तपास सुरू आहे। महिलांच्या मंदिर आणि मशीद प्रवेशावरून राजकारण करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगलंच फटकारलंय। देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळवणं म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य नव्हे, तर महिलांना खऱ्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिला आर्थिक स्वातंत्र्याच्या आणि राजकारणाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला पाहिजे अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी तृप्ती देसाईंचा समाचार घेतला। महाड येथील हिरवळ संस्थेच्या महिला बचत गटात उत्पादित वस्तूंचं जिल्ह्यातील पहिल्या विक्री केंद्राचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। प्रेमी युगुलानं आत्महत्या केली आहे। पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे वस्तीत ते राहायचे। 21 वर्षीय शुभम चव्हाण आणि 18 वर्षीय अश्विनी गावडे या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं। शुभमचं लग्न ठरल्यामुळे त्या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला। शुक्रवारी रात्री 10:30 वाजता ते दोघेही पळून गेले। याबाबत घरच्यांना त्यांनी पहाटे 2च्या सुमाराला बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली। मात्र तपास सुरू करताच 1.5 तासात दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेत। रेल्वेखाली दोघांनी आत्महत्या केली आहे। मुंबईतल्या गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल आज संध्याकाळी खुला होणार आहे। या पुलास ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरेंचं नाव देण्यात आलंय। संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या पुलाचं उद्घाटन होणार आहे। मृणाल गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय हार्डवेअर सर्वांनाच ठाऊक आहे, पण मृणालताईंच्या समाजवादीशी असलेली घनिष्ठ बांधिलकीचा स्वतः बाळासाहेब ठाकरेही आदर करतात। आता मृणालताई आणि बाळासाहेब दोघी हयात नाहीत, पण त्यांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी शिवसेनेनं हे नाव मृणालताईंचं दिल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।